नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण आपल्या म्हणजे माझ्यासारख्या महिलांवर बोलूया. महिलांवर बोलायचं म्हटलं की सगळ्या महिलांना आनंद होतो की आपल्याबद्दल बोलणार आहे, म्हणजे आज काय तरी वेगळं बोलणार आहे का. तर आज आपण जास्तीत जास्त जो काही टॉपिक निघतो तो म्हणजे ज्या महिला घरी असतात, ज्या वर्किंग नाही आहे, ज्या बाहेर जाऊन जॉब करत नाही, घरी राहतात, तर त्यांचं अस्तित्व काय, त्यांच्या मनात एक जो काही न्यूनगंड निर्माण झालेला असतो तो न्यूनगंड कसा आपल्याला कमी करता येईल. घरी राहणं, घरची कामं करणं म्हणजे आपण काहीतरी कमी करतो आहे, कमी प्रतीचं काम करतो आहोत किंवा आपण काहीच करत नाही असा याचा अर्थ होत नाही. जर आपण घरी राहून सुद्धा आपल्याला जर अपडेट ठेवलं तर आपल्याला कुणीही काही बोलू शकत नाही. म्हणजे इन शॉर्ट काही कोणी बोलू शकत नाही, म्हणजे तुमचा अपमान करू शकत नाही. बरेचदा होतं काय, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर होतं काय की एक आपलं कल्चर त्याप्रमाणे आहे की मुलीनी जायचं म्हणजे तिने सासरच्या सगळ्यांचं मन राखायचं, तिला स्वयंपाक यायला हवा, तिला सगळ्या घरातल्या गोष्टी यायला हव्या. हे जे संस्कार आहेत ते आपल्याला आधीपासून दिले जातात. यात काही चुकीचं नाही आहे की आपल्याला यायला हवा स्वयंपाक. मुलींना नाही, मुलींना आणि मुलांना दोघांनाही स्वयंपाक यायला हवा, त्यांना घरची कामं करता यायला हवी, कमीत कमी स्वतःपुरती तरी करता यायला हवी. तर होतं काय की लग्न होतं आणि लग्न झाल्यावर जी लग्नाच्या आधी झाशीची राणी असते ती थोडी कोमेजते, घरची कामं पडतात, जबाबदारी येते आणि बरेचदा मुली स्वतःसुद्धा गिवअप करतात की नाही आता मी खूप झालं आहे करिअर, आता मी घरीच राहते, किंवा आत्ता काय लग्न झालं, मला काही गरज नाही आहे जॉब करायची, नवरा चांगल्या पगारावर आहे, मग नको करायला, मी घरी शांतपणे बसून एन्जॉय करते, असं म्हणणाऱ्यासुद्धा मुली आहेत. तर कधी कधी सासरच्या मंडळींकडून तर कधी नवऱ्याकडून सुद्धा एक अपोज केला जातो की नाही, सगळं घरी असताना तू का बाहेर जाऊन जॉब करतेस, आपल्याला काही कमी नाही आहे पैशाची. आणि बरेचदा यावेळेस मुली अपोज करू शकत नाही, कारण अपोज केलं भांडणं वाढतात, त्यामुळे बऱ्याच मुली चूप बसतात, शांत राहतात. तिसरं हेही कारण असतं की लग्न झालं आहे, आता छोटी मुलं होतात, म्हणजे प्रेग्नन्सी, डिलेवरी या पिरियडमध्ये सुद्धा या गोष्टींसाठी सुद्धा तिला जॉबमधून थोडा ब्रेक घ्यावा लागतो आणि तो ब्रेक घेतला की मुलं थोडी मोठी होईपर्यंत तो ब्रेक पडतो आणि नंतर कालांतराने आता काय जॉब करायचं, आता मुलांचंच करायचं आहे, या मूडमध्ये आपण जातो. आणि बरेचदा हेही होतं की मुलं छोटी असतात आणि त्यामुळे ही एक वस्तुस्थिती आहे की त्यांना सांभाळायला कोणी नसतं, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे बऱ्याच महिला हे सॅक्रिफाय करतात की नको, मला माझ्या मुलांसाठी घरी राहायचं आहे. घरी राहणं यात काही चुकीचं नाही, जॉब केलाच पाहिजे या मताची मी नाही, हे माझं पर्सनल मत आहे. हा प्रत्येकाचा चॉईस असू शकतो, तुम्हाला जॉब करायचा आहे, नाही करायचा आहे, परिस्थिती कशी आहे, बऱ्याचशा गोष्टी या परिस्थितीवर डिपेंड असतात की जॉब आता बरेचदा दोघंही कमवणं फार गरजेचं आहे, त्यावेळेस मुलं छोटे असले तरी त्या बाईला बाहेर जॉबसाठी पडावं लागतं, म्हणजे ती अतिशहाणी आहे असा याचा अर्थ होत नाही. तर एखाद्या स्त्रीला वाटतं की नाही मी घरी राहून मुलांकडे लक्ष देते, तर ती फार आळशी आहे, ती कर्तृत्ववान नाही असाही त्याचा अर्थ होत नाही. पण इन जनरल असं बरेचदा आपण ऑब्झर्व केलेलं आहे की घरी राहते म्हणजे तिच्याकडे थोडं कमी, तिला कमी लेखलं जातं.
म्हणजे 2 जर जावा असते, 2 सुना असेल तर जी कमी घरी राहते तिला कमी लेखल्या जातं, ती काय घरीच असते. आणि जी जॉबला जाते तिला थोड्या वेगळ्या नजरेने बघितलं जाते की नाही, तिला जॉबवर जायचं आहे, तिला खूप बिझी असते वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. बरेचदा घरी राहताना आपण स्वतःला अपडेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मग आता अपडेट ठेवायचं म्हणजे काय करायचं? तर आपल्याला सवय असते, मी तर काय आता घरीच असते, सो कशीही राहिली तरी चालेल, म्हणजे कुठलेही कपडे घातले तरी चालेल, केस विंचरले नाही विंचरले तरी चालेल, कोण येतंय, मी घरीच असते ना. सो या गोष्टी टाळा. घरी जरी असलं तरी काय झालं, छान राहा, छान कपडे घाला, छान अपडेट राहा. बरेच महिलांना सवय असते की गाऊन जो हा प्रकार आहे तो घालतात. माझं पर्सनली असं मत आहे की दिवसा गाऊन वापरू नका, कारण तो तितकासा बरा दिसत नाही, तुमचा लुक त्यामध्ये बरा दिसत नाही, तुम्ही त्यात फार गबाळे दिसता. सो छान सुटसुटीत एखादा ड्रेस घाला. साडी मोस्ट ऑफ द महिला आत्ता साडी घालत नाही. साडी आवडत असेल साडी घाला, सलवार कुर्ती आवडत असेल सलवार कुर्ती घाला, पण छान असा ड्रेस घाला. गाऊनसारखा प्रकार करू नका, त्यामध्ये तुम्ही फार गबाळ्या दिसता. सो आपल्या लाईफ स्टाईलमध्ये हा एक चेंज करा की आपले कपडे कसे असावे. कपडे हे 2 असतील तरीही चालेल, पण ते नीटनेटके आणि स्वच्छ असायला हवे. जर तुम्ही कपडे स्वच्छ आणि नीटनेटके घातले तर तुम्हाला स्वतःला फ्रेश वाटेल. सो स्वतःला स्वतः घडवायचं आहे, तेव्हा पहिला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये हा चेंज करा की तुम्ही कपड्यांपासून चेंज करा. देन सेकंडली मला असं वाटते की एक्सरसाइज करा. मी खूप घरी काय माझं कामच होतं, मी खूप कामं करते, मला एक्सरसाइजची गरजच काय, तसं नाही आहे. एक्सरसाइज इज डिफरंट दॅन युअर वॉक. एक्सरसाइजसाठी कमीत कमी 20 मिनिट ते अर्धा तास तरी काढा. मी कमीत कमी बोलले, कमीत कमी 20 मिनिट ते अर्धा तास काढा. त्यामुळे तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतील. तुम्हाला जो कामाचा दिवसभराचं प्रेशर आलेलं असतं ते कमी होईल, तुम्हाला ताजंतवानं वाटेल, फ्रेश वाटेल आणि आतून चांगलं वाटेल. हे सगळ्यात महत्त्वाचं. बाहेरून तर आपल्याला आपल्या फिजिकल हेल्थसाठी एक्सरसाइज गरजेचीच आहे, पण ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सिलर मी तुम्हाला सजेस्ट करते की तुमच्या माइंडला फ्रेश ठेवण्यासाठी, तुमच्या हॅपी हार्मोन सिक्रेट करण्यासाठी तुम्ही एक्सरसाइज डेली करा. थर्ड आहे की नवीन नवीन गोष्टी शिका. मी घरी राहते म्हणजे काय करायचं आहे, आपलं झाले कामं झालं, नवरा गेला, मुलं गेले की आपला टी व्ही लावून बसायचं किंवा मोबाईलवर चॅट करत बसायचं किंवा मोबाईलवर मैत्रिणीशी गप्पा करत बसायच्या. त्यापेक्षा तुम्हाला जो काय तो वेळ मिळतो तो चांगल्या कामात युटिलाइज करा. तुम्ही कॉलेजला असताना तुमच्या काही हॉबीज असतील, आवड असेल, तुम्हाला ड्रॉइंग करायला आवडेल, म्युझिक करायला, तर ते क्लासेस करा, ते शिका. जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर ऑनलाईन शिका, स्वतःहून शिका. तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडत असेल तर ते बनवा. मी आत्ताच मला काही दिवसांआधी एक जस्ट माझ्या मुलासोबत मी त्याच्या एक्झाम सेंटरला गेली होती, तेव्हा मला एक महिला तिथे मिळाली. तिचं एज्युकेशन हे BE झालेलं होतं, म्हणजे सी इज BE इन इंजिनिअरिंग, बॅचलर इन इंजिनियर. बट तेच मुलगा झाला, त्याच्यामुळं तिची गॅप पडली आणि नंतर तो आता 6-7 वर्षाचा होतो आहे, त्यामुळे ती जॉब नाही केला. बट तिने स्वतःचा कुकिंग बिझनेस स्टार्ट केला. तिने दिवाळीमध्ये, जेव्हा तिने मला सांगितलं की मी दिवाळीमध्ये फर्स्ट टाईम हे केलं की मी स्वतः जे फराळचे पदार्थ आहे ते बनवले आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आजूबाजूच्या सोसायटीजमधून रिस्पॉन्स मिळाला आहे. एवढंच नव्हे तर मला काही ऑर्डर्स ह्या फॉरेन कंट्रीजमधून सुद्धा मिळाल्या आणि मी कुठलीही अशी पब्लिसिटी केली नव्हती. माउथ पब्लिसिटी थ्रू ते मला सगळं मिळालं. सो तुम्ही बाहेर जाऊन जॉबच केला पाहिजे असं गरजेचं नाही आहे. तुम्ही घरी राहून सुद्धा अर्निंग करू शकता, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकता. तेव्हा ज्या तुम्हाला गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा.
त्यामुळे तुम्हाला पैसेही मिळेल. पैसे मिळाले की तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास तुमचा वाढेल. तुमची फॅमिलीमध्ये सुद्धा एक इमेज निर्माण होईल. नॉलेज मिळवत राहा, अपडेट राहा. नुसता मोबाईलचा यूज व्हॉट्सअप, इंस्टाग्राम बघण्यात करू नका. तर आपण बँकिंगच्या ॲप्लिकेशन्स कशा वापरायला हव्या, आपले जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे, मोबाईल बिल आहे, देन टीव्हीचं रिचार्ज आहे, ते ऑनलाईन कसं करता येईल, कसं करायचं, तर ते ऑनलाईन करा, अपडेट राहा. सो ज्यावेळेस एखादा बाहेर जाताना किंवा कुटुंबामध्ये कुठल्या विषयावर चर्चा निघत असेल तर तुम्ही त्यामध्ये भाग घेऊन ते डिस्कशन करू शकता, कारण तुम्हाला ते नॉलेज आहे. आजूबाजूला काय चालू आहे याबद्दल सुद्धा माहिती ठेवा. इन शॉर्ट, तुम्ही तुमचं नॉलेज अपडेट ठेवा. त्यामुळे तुम्ही इतर लोकांशी चांगल्याप्रमाणे कम्युनिकेट करू शकता. जर आपल्याजवळ नॉलेज नसेल, आपल्याला करंटली काय सुरू आहे हे माहिती नसेल, तर आपण इंटरॅक्ट करू शकत नाही, आपण एखाद्या चर्चेचा भाग बनू शकत नाही आणि मग आपल्याला अलोन फील होतं, आपल्याला एकटं पडल्यासारखं होतं. तेव्हा स्वतःला अपडेट करा. आज मला व्हिडिओ खूप मोठा करून तो बोर करायचा नाही आहे, कारण बरेचदा असं होतं खूप लेंदी व्हिडिओ झाला की बापरे खूप लेंदी आहे, तो टायमिंग बघून ड्युरेशन बघूनच आपल्याला नको. सो आपण स्टेप बाय स्टेप्स आपलं व्यक्तिमत्व कसं फुलवायचं यावर चर्चा करूया. तुर्तास आपण आज इथेच थांबूया. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला हे विचार कसे वाटतात ते मला नक्की कळवा. धन्यवाद.